जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. मम आमदारकी समर्पयामी म्हणत अमोल मिटकरी यांची विधान परिषदेवरची आमदारकी संपुष्टात आली. सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या लोकांमध्ये यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही आणि अजितदादा असेपर्यंत जो मिटकरींना आधार होता तो निघून गेला आणि आमदारकी पण गेली. आता आमदारकी गेल्यानंतर आमच्या काल एक अत्यंत जवळचे मित्र त्यांचा मला फोन आला होता आणि ते मला म्हणत होते की आता अमोल मिटकरीवर आपण अशी जोरदार टीका करायला पाहिजे. ते असतं ना ते आता कसं वाटतंय वगैरे वगैरे. मुळात कोणाला डिवचणं चिडवणं हा काही पार्ट ऑफ गेम नसतो, पण कधी कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात असं त्याचं म्हणणं आलं. मी पण करतो बऱ्याच. मोरल डाऊन करणं म्हणतात समोरच्याचं. पण मी त्याला म्हटलं की जाऊ दे, सोडून सोडून द्या म्हटलं आता हा विषय. अमोल मिटकरी हा विषय सोडून द्या. कारण की ते बॅकअपही गेलेलं आहे आणि व्यक्ती म्हणून सुद्धा काही आपलं पर्सनल थोडी खुन्नस असते कोणासोबत. तर हेच तर नाही आवडत मला. ते जास्तच उदारमतवाद असतो म्हणे तुमच्यात आणि तुम्ही म्हणजे आमच्यासारखे लोक लगेच गोष्टी विसरता वगैरे हे ते. मग इतक्या सहजासहजी म्हणतोय काय असं की बाबा आता मरणांते वैर आणि शत्रू मेला वैर संपले अशा हिशोबानं. मी तर मेल्यावर सुद्धा लोक सोडली नाही. जे धर्माच्या आडवे आलीत मी त्यांना अजूनही त्याच पद्धतीने त्याच भाषेत आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही शब्दांची शस्त्र यत्न करतो अजूनही त्याच शब्दात बोलतो मी त्या लोकांना. पण मिटकरीच्या बाबतीमध्ये विषय वेगळा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मिटकरीचा तुम्हाला राग येत असत, मी पण खूप भयंकर समाचार घेतला. माझ्या एवढं वाईट कोणीच बोललेलं नाही. मी गॅरंटीने सांगतो की माझ्या एवढं वाईट, माझ्या एवढा खरपूस समाचार कोणीच घेतलेला नसेल. पण एक आपण लक्षात घेतली पाहिजे की मिटकरी बनतो कसा माणूस. एखाद्या व्यक्तीचं अशा पद्धतीने त्याचं जे हे होतं संपूर्ण एक त्याचं व्यक्तिमत्व जे उभं राहतं ते का उभं राहतं. जर मिटकरीला आपण दोषी ठरवत असू की आजपर्यंत याकूब बाबाला शिवरायांचे गुरु करण्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान घुसवण्यापर्यंत त्या आपल्या पाटील आपल्या वडू बुद्रुकचा त्यांनी त्या राधा पाटीलला हकलून दिलं आणि छत्रपती शंभूराजांच्या देहाच्या तुकड्यांचा अंत्यविधी त्याच्या संदर्भात पसरवलेली खोटी माहिती असो किंवा आतापर्यंत जेही इतिहासाचा जो विचका केलेला आहे की पंढरपूरचा विठोबा हा बुद्ध आहे, याच्यापासून जेही काही आतापर्यंत सगळे नेरेटिव्ह अमोल मिटकरी सारख्या व्यक्तींनी आणि अमोल मिटकरीने स्वतः गावागावामध्ये जाऊन जे पेरले, ज्या पद्धतीने ब्राह्मणांना लग्न लावत असताना मम भार्या समर्पयामी म्हणावं लागतं, असे बिना बुडाचे बेसलेस गोष्टी समाजामध्ये पसरवल्या. तर ती व्यक्ती तशी का झाली किंवा तसं व्यक्तिमत्व निर्माण का झालं त्याच्या मागची कारण आपण शोधली पाहिजे. असं नाही की बाबा पापी को नाही हमें पाप को मारना है वगैरे असे गोष्ट नाही करत आहे मी. माझं एवढंच म्हणणं आहे की मिटकरी नाही तर दुसरं कोणतरी. कारण की तुम्ही जे सर्कमस्टान्सेस बनवलेली आहेत, आज मी ह्या विषयावर बोलणार आहे की मिटकरी एका संधीतून निर्माण झालेली वृत्ती आहे. ती संधी कशी निर्माण झाली की ज्या भागातून अमोल मिटकरी येतो त्या भागामध्ये मराठा सेवा संघ कोणी वाढवला, कोणी जगवला, कोणी मोठा केला. जर का मिटकरी दोषी आहे तर मग मराठा सेवा संघ ज्या संघटनेमुळे हा व्यक्ती मोठा झालाय किंवा ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीशी जुळून या विधान परिषदेपर्यंत पोहोचलाय, या गोष्टीला कारणीभूत कोण आहे. स्थानिक राजकारण फार वेगळं असतं. ज्या लोकांनी अमोल मिटकरीला विरोध केलेला आहे ती लोक काही धर्मात्मा आहेत का, ते काही धर्मनिष्ठ लोक आहेत का. स्थानिक राजकारण एक वाण्याचं पोरग कानामागून आलं आणि आमच्यापेक्षा शहाणा झालं आणि आम्हाला राजकारण शिकवतंय, ही त्याच्या मागची वृत्ती होती. त्या मागची वृत्ती हे नव्हती की अरे मी मिटकरीचा याच्यासाठी विरोध करतो की मिटकरी धर्माच्या विरोधात भाष्य करतो, अशी वृत्ती नव्हती. मनसेवाल्या लोकांनी जेव्हा मिटकरीवर हल्ला केला तो याच्यासाठी केला का की मिटकरीचं आम्हाला हे वक्तव्य खटकलंय किंवा त्याने गजानन महाराजांवरती गरळ ओकलेली आहे किंवा देवी देवतांबद्दल हे बोललेलं आहे किंवा ब्राह्मणांबद्दल ते बोललेलं आहे किंवा धर्मग्रंथांबद्दल अमुक एक गोष्ट बोललेली आहे. नाही, त्याच्यावर हल्ला करण्याचं कारण की राजसाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये आम्ही शब्द शिकवतो. राजसाहेब ठाकरे धर्मापेक्षा मोठे आहेत. आज मिटकरीला स्थानिक पातळीवर जोही विरोध झालेला आहे तो काही धर्मात्म्यांनी नाही केलेला, तो स्वार्थी लोकांनी केलेला आहे, स्वार्थाने बरबटलेल्या लोकांनी केलेला आहे. त्याच्यामुळे दुश्मन दोस्त होता या अनुषंगाने मग ती आपली जवळची लोक आहेत अशातला काही भाग नाहीये. मिटकरी एका म्हणजे आपदा असे अवसर या तत्वावर एक हुशार व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचलेला आहे. काही स्थानिक राजकारण खूप काही धर्मनिष्ठ होत अशातला काही भाग नाहीये. मी मिटकरीची स्तुती करत नाहीये, पण संधी कोणी निर्माण केली याच्यावर तुम्ही का भाष्य करत नाही.
तीन टर्म आमदार रेखाताई खेडेकर, कोणाच्या पत्नी? त्या युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी. हिंदू धर्मग्रंथांची गाढवावरून धिंड काढत एक इतकं घाण भाषण आहे ना खेडेकरचं, की एक लेकरू त्याने विष्ठा केलेली आहे आणि त्याच्यावर मग ती झाकून ठेवण्यासाठी तिच्यावर फुलं टाकली कोणतरी, की बाबा पाहुणे येत आहेत म्हणून. येते मग त्याचा देव केला. मग अशा पद्धतीने हिंदूंचे देव निर्माण झाले. ह्या अशा पद्धतीची टीका करत असलेला व्यक्ती म्हणजे हागून ठेवल्याचं देव करणारा हिंदू समाज. एवढंच नव्हे तर माऊली ज्ञानोबा राय, भगवती मुक्तादेवी, मुक्ताबाई यांना ब्राह्मणांची पोरं म्हणून विरोध करणारा, यांच्या पालख्या अडवणारा हा जो खेडेकर आहे, याच्यावर जेव्हा रेड पडली होती अँटी करप्शनची, तेव्हा त्याला मदत करणारी सुद्धा भाजपा होती. हे किती लोकांना माहिती आहे? 3 टर्म ज्याची पत्नी, सुविद्य पत्नी ज्यांची आमदार होती, त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा इथले हिंदुत्वनिष्ठ आजची जी मोठी मोठी नावं आहेत, ही जेव्हा ते तत्कालीन भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडे गेली होती, तेव्हा तत्कालीन भाजपाचे मोठे नेते म्हणतात की जर का त्यांना तिकीट दिलं नाही तर आम्ही ओबीसी कार्ड खेळू आणि यांना स्वतंत्र उभं करू, अपक्ष उमेदवार म्हणून उभं करून निवडून आणू. अशा पद्धतीची भाषा करणारे तेव्हाचे तत्कालीन जे मंत्री होते ते जबाबदार नाहीये त्या गोष्टीला. आपण कधी हा विचार करतो का की यांनी आर आबांना घेराव घातला होता संभाजी ब्रिगेडने? किती लोकांना माहिती आहे ही गोष्ट? त्या आर आबांनी भांडारकर फोडलं म्हणून या लोकांना सळो का पळो करून सोडलं, या 72 लोकांना संभाजी ब्रिगेडच्या. आज संभाजी ब्रिगेडची पुस्तकं उपलब्ध आहेत ज्यामध्ये ते कबूल करतात की आम्ही भांडारकर फोडलं आणि त्याच्यावर अनेक विद्वानांच्या प्रतिक्रिया उपलब्ध आहेत. ते पुस्तकही भाजपा गव्हर्नमेंट या प्रकरणाचा इतकाही फॉलोअप घेऊ शकली नाही की ते पुस्तक साधा सबमिट करतील कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये बघा ह्या लोकांनी भांडारकर फोडलंय हे सुद्धा ते फॉलोअप घेऊ शकले नाही. 2017 मध्ये भाजपाच्या कारकिर्दीमध्ये त्या पोरांना, ज्यांना 72 मावळे म्हटलेलं आहे, त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे कोर्टाने. का? म्हणून कारण की त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत आणि भांडारकर त्यांनी फोडलंच नाही. अरे ते म्हणतायत स्वतः पुस्तकामध्ये धादांत, त्यांची तशा आशयाची पुस्तकं आहेत, ती सुद्धा कोर्टाला दिसली नाहीत. ही आमची न्याय व्यवस्था आहे. काल परवा पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावरचे सगळे आरोप काढून टाकण्यात आले. इतक्या घाण पद्धतीने त्या व्यक्तीने ज्या स्त्रियांची चिकित्सा केलेली आहे, त्यांच्या शरीराच्या अंग प्रत्यंगाची चिकित्सा केलेली आहे, त्यांच्या शरीराचे अमुक भाग एवढे मोठे असतात आणि यांचे पुरुष एकामेकाच्या प्रायव्हेट पार्ट सोबत खेळत असतात, त्यांच्यामध्ये तशी आगच नसते. ब्राह्मणांचे पुरुष थंड रक्ताचे असतात म्हणून ब्राह्मणांच्या स्त्रिया दुसऱ्याकडून शरीराची शांती करून घेतात. अशा पद्धतीनं पॉर्नोग्राफिक कंटेंट लिहिणाऱ्या व्यक्तीला कोर्ट म्हणते नाही ती अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्ती आहे. म्हणजे परशुरामांवर टीका करणे अभिव्यक्ती आहे, समर्थ रामदास स्वामींवर टीका करणे ही अभिव्यक्ती आहे. पण सेंट झेवियर बद्दल जर शब्दही बोलाल तर खबरदार, आम्ही तुम्हाला मारून टाकू. आज गौतम खट्टरची परिस्थिती बघा कशी आहे, दवाखान्यात ऍडमिट केले त्यांना. हे आपलं जे पाप आहेत ती पाप घेऊन आपण कुठे जाणार आहे? जिजाऊ सृष्टीला निधी डेव्हलपमेंटसाठी देऊन त्याच्यावर पुरुषोत्तम खेडेकरची नेमणूक करणारे कोण होते? गडकरी आणि फडणवीसच होते ना. जिजाऊ सृष्टीला तिथं स्वतःच्या मारेकराच्या दरवाजामध्ये खालच्या मानेनं जाऊन उष्ट्या पत्रवाडीचा घास घेणारे कोण होते? ही दोघच मंडळी होती ना. आज त्यांना आपण विचारवंत, अभ्यासक वगैरे 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 म्हणतो. पुरुषोत्तम खेडेकरचा वाढदिवस साजरा करायला जाणारे गडकरी कुठल्या पक्षाचे आहेत? आज ही संघटना बनवली कोणा? मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटना बनवल्या कोणी? हा प्रश्न आपण का विचारत नाही जर का मिटकरी दोषी आहेत? आज आपल्याला समोर एक टार्गेट दिसतो, एक चेहरा दिसतो, अमोल मिटकरी. अरे त्या आपदेमध्ये अवसर बनवून एक अशा समाजातून एक व्यक्ती पुढे येतोय ज्या समाजाची तिथे लोकसंख्या सुद्धा नाहीये, ज्या समाजातले लोक तिथे पॉलिटिक्समध्ये सुद्धा नाहीये. आज लिंगायत समाजातून ही व्यक्ती येते ज्याचे वडील कीर्तनकार आहेत आणि त्याने बघितलं की बाबा इथे जडी स्थळी काष्टी पाषाणी अधर्म 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 सगळीकडे अधर्म आहे. कोण वाढवते? संभाजी ब्रिगेड. कोण वाढवते? मराठा सेवा संघ. मग तो व्यक्ती जे करतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय चुका दिसत आहेत? शुद्ध जनतेला हिंदुत्वाच्या नावाखाली मूर्ख बनवून, जनतेला शुद्ध मूर्ख बनवून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांना खतपाणी घालणाऱ्या लोकांनी आज त्यांचा विरोध करत सत्तेमध्ये येत मोठमोठ्या गप्पा करतात ते तुम्हाला चालतात आणि तुम्हाला आज अमोल मिटकरीला टार्गेट करायचं, त्याला शिव्या द्यायचे. दिल्याच पाहिजेत, टार्गेट केलंच पाहिजे. जेव्हा जेव्हा धर्माचा विषय तेव्हा तेव्हा त्या विषयावर आपण भाष्य केलंच पाहिजे. बट व्हाय ओनली मिटकरी? फक्त मिटकरीच का? मी काही त्याची स्तुती करत नाही, त्याची पाठराखण करत नाही. मी प्रश्न विचारतोय की बाबा मिटकरीच का? ज्यावेळी मिटकरी अशा पद्धतीचे स्टेटमेंट देत होता त्यावेळी त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा पोलीस प्रशासनाने घेतलेल्या नाहीयेत. बरं, हा 2014 नंतरचा विषय सांगतोय मी. तुमच्याकडे आज जर का आपण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघितली की तुमच्याकडे पोलीस यंत्रणा
सावरकरांच्या विरोधामध्ये भाष्य करणाऱ्याच्या बद्दल जर का तुम्ही तक्रार करायला जातात तर पोलीस तुम्हाला म्हणते की सावरकर हे महापुरुषच नाहीये. तुम्ही तक्रार करायसाठी तुम्ही त्यांच्या परिवारातल्या कोणातरी व्यक्तीला घेऊन या, आम्ही अशी तक्रार घेऊ शकत नाही. परभणीमध्ये एक केस घडली होती, त्याच्यामध्ये पुरुषोत्तम खेळकर यांच्यावर टीका झाली होती, तर समोरच्या व्यक्तीवर 295 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी. 295 म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण. काय संबंध आहे 295 अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करताय? काय म्हणजे झुंडशाहीची परिसीमा म्हणतात त्याला. ज्या पद्धतीनं ह्या लोकांना अभय दिलंय, ते अभय कोणी दिलेलं आहे? ते तुमच्या सरकारने दिलेलं आहे. या लोकांना लहानाचं मोठं कोणी केलेलं आहे? ते तुमच्या गव्हर्नमेंटने मोठं केलेलं आहे. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. जेही राजकीय पाठबळ दिले गेलेलं आहे, जेही सत्कार सोहळे समारंभ केलेले आहेत, हे भाजपा गव्हर्नमेंटने केलेले आहेत. आर राबात विरोधात होते. आर राबांनी तर खूप घोडे लावलेले आहेत त्यांना. आज जेवढेही तुम्ही हे दिसतायत, तुम्हाला घोषित नक्षलवादी दिसतायत, ज्यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई झालेली आहे, ते शीतल साठे, सचिन माळी सुद्धा, त्यांच्यावर सुद्धा कारवाई आर राबांच्या काळामध्ये झाली होती. तुम्ही तर त्यांना व्यासपीठ दिलं. गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ असलेल्या व्यासपीठावर त्यांना उभं करून त्यांच्या संघटनेचं पुनरुज्जीवन तुम्ही केलंय. या लोकांना तुम्ही का प्रश्न विचारत नाही? या लोकांना तुम्ही का जाब विचारत नाही? यांना तर आपणच निवडून दिलेला आहे ना. आज इतक्या समस्या आपल्या पुढे असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला फक्त काही पंचिंग बॅग्स दिलेले आहेत की तुम्ही जा आणि त्यांच्यावर पंचिंग करा, त्यांच्यावर मारहाण करा, त्यांना म्हणजे शाब्दिक मारहाण. तसं तर काही वाकडं करू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये आपण इन्स्टिट्यूशनली किती कमजोर आहे. मी गेल्या वेळेस हा शब्द वापरला आहे की आपल्या संस्था किती कमजोर आहेत, किती कमजोर आहे. त्याचं उदाहरण म्हणजे कुठला तरी एक बांडगुळ उठतं, इतक्या खालच्या भाषेमध्ये, इतक्या तृतीय श्रेणीच्या भाषेमध्ये समर्थ रामदास स्वामींवर टीका करतात. अरे संत म्हणून निदान लाज वाटली पाहिजे आपल्याला. तुम्ही धर्माधिकारींना पुरस्कार देताय, त्याच्यात 11 जण उष्माघाताच्या झटक्यानं मरतायत. तसं केल्यापेक्षा थोडीशी ताकद, गुदे भरका जोर लगारो, धुरंधरच्या भाषेत सांगायचं झालं तर, आणि या व्यक्तीवर एखादी कारवाई करा. लाज वाटू द्या थोडीशी. त्या समर्थांवर टीका होती त्याची लाज. बरं, आपले जे हे आहेत संस्था आहेत, ज्या आपल्या धार्मिक संस्था सुद्धा आहेत, धार्मिक संस्थांची तर परिस्थिती एवढी वाईट आहे आपली. अमोल मिटकरीने गजानन महाराजांवर टीका केली. त्याचा परिणाम काय झाला की शेगावलाच काही लोकांनी त्याचा सत्कार केला आणि त्याला गजानन विजयकरांचा भेट दिला. ही लायकी आहे आपल्या संस्थांची, ही पात्रता आहे आपल्या संस्थांची, ज्या आपल्या धार्मिक संस्था आहेत त्याची. सज्जनगडा करून, समर्थ वाग्देवता मंदिराकडून एक पत्र सुद्धा जर का आपण याला पाठवू शकत नाही इतिहास संशोधन मंडळाला की बाबा तुमच्या नावाखाली जो मजकूर फिरतोय त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्या, किंवा इतिहास संशोधन मंडळ स्वतःहून पुढे येऊन एक स्पष्टीकरण देऊ शकत नाही, लाज वाटली पाहिजे आपल्याला. हे कुठलं हिंदुत्ववादी सरकार आहे? आज रोजी ज्या पद्धतीने आपल्या धार्मिक विधींवर टीका होत आहे आणि ज्या पद्धतीने एक डोलारा उभा केला जातोय की बाबा ह्या धार्मिक विधींमुळे देश मागे आहे. निरंजन टकलेचं मी भाषण ऐकलं. निरंजन टकले म्हणतो की मी जात होतो तिकडून, इंजिनियर मुली येत होत्या, वट सावित्रीला धागा बांधून मी म्हणत होतो हे काय तू इंजिनियर आहेस ना का, तुला कळतं का? अरे भोसडीच्या पूर्ण जगामध्ये आज जर का आपण न्यूझीलंड सारख्या देशाचं उदाहरण घेतलं तर त्या लोकांनी त्यांचं मावरी कल्चर जिवंत केलं, त्यांचं हाका नृत्य जिवंत केलं. तिथं कुठला निरंजन टकले कोणी बारबाप्याचं विचारत नाही की असं नाचल्यानं काय होणार आहे पार्लमेंटमध्ये, हे चेहऱ्यावर गोंधल्यानं. तुम्ही इंजिनियर आहात ना रे, तुम्ही न्यूझीलंडचे रहिवासी आहात ना रे. तिथे शिखांनी रॅली काढली न्यूझीलंडमध्ये, त्या रॅलीला ह्या लोकांनी काउंटर केलं आणि त्या रॅली समोर जाऊन त्यांनी हाका नृत्य केलं. त्यांचं एक उग्र नृत्य असतं, ते मानासाठी जगतात, माना द प्राईड, त्याच्यासाठी ती लोक जगतात. न्यूझीलंड सारखा एक पुढारलेला देश सुद्धा त्यांच्या कल्चरला फॉलो करतोय. समुराई कल्चर, याकुजा कल्चरला जर का जापान फॉलो करतंय, ते आजही कल्चरली, किंवा इंडोनेशिया सारखा इस्लामिक देश, तिचे चित्रपट बघा तुम्ही, तिथले अॅनिमी कॅरेक्टर बघा, त्यांची नावं सुद्धा आज घटोत्कच सारखी नावं ती वापरतात, कारण की ते त्यांच्या कल्चरला फॉलो करतात. ते इस्लामिस्ट असले तरी सुद्धा ते त्यांच्या कल्चरला फॉलो करतात. आज जर का इस्रायल सारखा देश, त्याची कित्येक वर्ष झाली मृत झालेली भाषा हिब्रू तो जिवंत करतो, इस्रायल सारखा देश, आणि त्याला त्या देशाची राष्ट्रीय भाषा बनवतो, त्यांच्या कल्चरला त्या देशाचं राष्ट्रीय कल्चर बनवतो. आज संस्कृतवर टीका करणारे हे टकल्यासारखेच टकले आहेत ना. हे निरंजन टकले सारखे, हे दाभोळकर सारखे, संस्कृत भाषेचं काय कौतुक आहे, तुझ्या बापाला तुला काय घेणं आहे, काय कौतुक आहे त्याचं? अरे आपले जे एन्शियंट, आपले जे रूट्स आहेत, आपले कल्चर आहे, त्याला पुनरुज्जीवन करणे हा त्या देशाचा सन्मान असतो. अमेरिकेमध्ये असं होतं का? अबे अमेरिका देश आहे का? हे काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान आहे का? हे अमेरिका काय देश नाही काय? अबे अमेरिका हे वसाहत होती. मुळात जो अमेरिका देश होता, मुळात जो अमेरिको वेस्पुसीने शोधलेला जो खंड होता, अमेरिका खंड, कोलंबसने शोधलेली जी अमेरिका होती, तिथे इंडिजियस ॲबोरिजिनल जी लोक राहत होती, तिथली जी मूळ रहिवासी जी होती, त्यांना मारून टाकून त्यांच्या जमिनी हस्तगत करून त्या वसाहतीने वसवलेला तो देश आहे, ज्याला स्वतःचं कल्चर नाही आहे. अमेरिकेमध्ये प्रत्येक म्हातारा हा मेंटल डिसऑर्डरमध्ये मरतो. त्याच्याकडे त्याची मुलं नसतात, त्याची बायको नसते, त्याच्या 10-12 बायका असतात, 15-20 लेकरं असतात, कोणीच त्याच्यासोबत नसतं.
दे कॉल ही मोटो सारख्या चित्रपटाची मी तुम्हाला उदाहरणं दिली आहेत. कुठलाही हॉलिवूडचा चित्रपट, कुठलीही कादंबरी वाचा, त्यातला जो म्हातारा, त्याचं उत्तर आयुष्य हे अत्यंत वाईट असतं, कारण की त्याच्याजवळ कोणीच नसतं. अशा कल्चरमध्ये जगणारी ती लोक, दे हॅव देअर ओन प्रॉब्लेम्स. त्या कल्चरला तुम्ही आम्हाला फॉलो करायला सांगता? त्या देशामध्ये असं का होत नाही? कारण की त्या देशाला कल्चर नाहीये बाळांना स्वतःचं. आणि ज्या लोकांना आहे ती लोक त्यांचं कल्चर फॉलो करतायत. म्हणून तिथे एप्स्टीन फाईल सारख्या घटना घडतायत, म्हणून तिथे सॅटॅनिक कल्ट वाढतोय, म्हणून तिथे सैतानाची उपासना वाढतीये, म्हणून तिथं बाल सारख्या देवतेला बळी दिला जातोय, आणि तिथला प्रेसिडेंट सुद्धा ते कल्चर फॉलो करते, बिकॉज दे डोंट हॅव देअर ओन कल्चर. एवढ्या साध्या साध्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. आणि हे काही देशाच्या समस्या असतात का? तुम्ही कल्चर फॉलो केल्यामुळे तुमचा देश मातीत जातो हे तुम्हाला कोणी सांगितलं? नॉन एक्झिस्टिंग इश्यूजला, जे समस्या अस्तित्वातच नाही त्या समस्या अस्तित्वात आणून तुम्ही ह्या कारणांमुळे देश मागे राहिला. काय फायदा आहे की बाबा तुम्ही त्या वडाच्या झाडाला दोऱ्या बांधू नका, त्याच्यामुळे देशाचं काय नुकसान होतंय? काय प्रॉब्लेम होतोय? संपूर्ण जग त्यांचं कल्चर फॉलो करते, तुम्ही फक्त भारतीय लोकांनाच त्यांचं कल्चर विसरायला भाग पाडताय. काही त्याच्यातून होत नाही, पण त्याच्यातून जे कल्चरल जो प्राईड निर्माण होतो, त्याच्यामध्ये एकोपा जो निर्माण होतो, आपलं जे वेगळेपण सिद्ध होतं. आजही जेव्हा महाराष्ट्र दिवसानिमित्त आपण बाहेर येतो, जय जय महाराष्ट्र माझा म्हणतो, तेव्हा मुली काय करतात? ते नऊवारी नेसतात आणि नथ घालतात. उद्या जाऊन हात टाकल्यासारखा पुढे निरंजन टाकल्यासारखा राजू, हे ब्राह्मणी आहे, पैंजण घालू नका, बांगड्या घालू नका, वांझोट्या करून हिंडवताय तुम्ही आमच्या बायका आधुनिकतेच्या नावाखाली, आणि तुम्ही त्याला कल्चर म्हणता, तुम्ही त्याला आधुनिकता म्हणता. मूर्खपणाचा कळस ज्या लोकांना भिजून मारायला पाहिजे त्या लोकांना तुम्ही स्वतःचा आदर्श बनवून हिंडताय. हा असीम सरोदे, राजू बरोडेकर, ज्यांची कुठल्याही पद्धतीची स्वतःची वैचारिक बैठक नाहीये, जे काही आहे ते सगळं उसणं आहे, त्या लोकांना आपल्या देशामध्ये विचारवंत म्हणवलं जात आहे. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते? काय फरक पडणार आहे की आपण आपलं कल्चरला फॉलो केल्यामुळे असा कुठला देश आपला मागे जाणार आहे? अशा कोणते नरबळी देतोय आपण आपल्या देशामध्ये? हा प्रश्न आपण त्या लोकांना का विचारत नाही की बाबा काय फरक पडणार आहे बाळा, तू हे सांगतोयस? रुपाली चाकणकर एखाद्या पोथ्या पुराणांपेक्षा संविधान मुलीच्या हातामध्ये द्या, स्वतः कुठं आहे? एका बाबाबुवाच्या याच्यात या सगळ्या ज्या महिला आहेत, तृप्ती देसाई असो किंवा ह्या सगळ्या ज्या महिला आहेत, सगळ्यांचे फोटो कुठल्या तरी रॅन्डम बाबासोबत आपल्याला उपलब्ध झाले. हे सगळे तांत्रिक उपासक आहेत. या लोकांना तुम्ही काय समजता की हे लोक नास्तिक आहेत? तुम्हाला काय वाटतं ही लोक पूजा करत नाहीत? तुम्हाला काय वाटतं ही लोक ज्या ऑकल्टला फॉलो करतात, दे आर नॉट फॉलोइंग कल्ट, दे आर फॉलोइंग ऑकल्ट. ज्या पद्धतीने हे लोक ज्या अघोरी उपासना पद्धती हे जे फॉलो करतात, अघोर हा खूप मोठा महान शब्द आहे, पण मला सध्या त्याच्यासाठी शब्द नाही म्हणून तुम्हाला म्हणतो. हे काही तंत्र पण नाही आहे बेसिकली, पण हे जे गोष्टी फॉलो करतायत, निगेटिव्हली ज्या गोष्टी फॉलो करतायत, तुम्हाला काय वाटतं की बाबा हे काही पुरी निशिलांत सरस्वतींचे दीक्षित आहेत का? किंवा कुठल्या परंपरेतून टेंबे स्वामीच्या, गोंदवलेकर गुरुजींच्या परंपरेतल्या महाराजांसोबत त्यांचे फोटो आहेत का? कुठल्या तरी रॅन्डम बाबासोबत? साई पल्लवी सारखी लेफ्ट आयडिओलॉजीची व्यक्ती जर का सत्य साईबाबांना फॉलो करते, आपण विचार केला पाहिजे की या स्वतःचे डिटीज आहेत, स्वतःचे देवता आहेत, हे अशा पद्धतीने फॉलो करतात. हे काही दीक्षित परंपरागत गुरूंच्या पासून दीक्षा घेतलेली लोक नाही आहेत. आणि हे लोक येऊन आपल्याला लेफ्ट आयडिओलॉजी बद्दल सांगतायत. ही लोक येऊन आपल्याला सांगतायत तो विजय, थलपती विजय गुडघ्यावर चालत जातोय त्या चर्चमध्ये, किंवा तो प्रकाश राज स्वतःची आई गेली म्हणून त्या चर्चमध्ये रिच्युअल्स फॉलो करतोय. ते लोक येऊन आपल्याला सांगतात की तुम्ही हिंदूंनी त्यांचे रिच्युअल्स फॉलो करू नका, त्यांच्या कस्टम्स फॉलो करू नका, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आपल्या ज्या प्रथा पद्धती परंपरा आहेत त्या फॉलो करू नका. या गोष्टींवर आपण कधी प्रश्न विचारतो का? ते मूर्ख बनवतायत, आपला समाज मूर्ख बनतोय. याच्यावर कधीही आपल्याकडून उग्र प्रतिक्रिया येत नाहीत, आणि आपल्याला उग्र प्रतिक्रिया येऊ नये म्हणून आपल्या पुढे असे हे बाहुले उभे केलेले असतात. हा आता त्याला शिव्या द्या, आता त्याला शिव्या द्या, हा आता मिटकरी याला त्याला शिव्या द्या. आपण काय करतो? त्यांना शिव्या देऊन मोकळे होतोय. आपण इन्स्टिट्यूशनली किती फेल आहोत याचं आणखीन एक उदाहरण देतो. मी त्यांचं नाव घेणार नव्हतं, मोठी व्यक्ती आहेत, पण आता मी त्यांना शिव्या वाचून आलो म्हणून मी त्यांचं नाव घेतोय. कर्नल पाटील हे आर्मीमध्ये होते, कर्नल होते, त्यांचं खूप मोठं बलिदान आहे. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तक हे टोटली लेफ्ट आयडिओलॉजीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिहाद केला वगैरे वगैरे, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड. आता काय लोकांना माहिती नाही ना, आता जी पोरं शिव्या देतात त्यांची काही चूक नाहीये, त्यांना जे समोर दिसतंय ते. पण मी जेव्हा कर्नल पाटील यांना भेटलो ना, म्हणजे ते भेटले होते ऍक्च्युली मला, तर त्यांनी मला सांगितलं की बाबा कशा पद्धतीनं ते जसे आर्मीतून आले. आर्मीमध्ये लोकांना ह्या गोष्टींची कल्पना नसते. माझे इथं आणखीन एक असेच आर्मीवाले व्यक्ती आले होते, रिटायर्ड होते. रिटायर्ड म्हणजे माझ्यापेक्षा काहीच वर्षांना मोठे होते. ते आले होते आणि आम्ही खूप जण बसलेलो होतो. ते आयडिओलॉजी आणि त्यांचे विचार, त्यांची थॉट प्रोसेस ही सेम आपल्यासारखी होती. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मला हे हिंदुत्व वगैरे याच्यामध्ये काही रस नाही, मी तुमच्या सोबत मला ह्या कामानिमित्त मी आलोय. सगळेजण असे थोबाडीत मारल्यासारखे पाहत होते की अरे असं कसं हे ते. कारण की त्यांना हिंदुत्व म्हणजे त्यांना काय कन्सेप्ट असते डोक्यामध्ये, रस्त्यावर उतरून जय श्रीराम म्हणणारी लोक आणि हे आरत्या महाआरत्या बोंबलत सुटणारी, ते त्यांना ती कन्सेप्ट असते डोक्यामध्ये हिंदुत्व म्हणजे. त्यांना असं वैचारिक त्याला अधिष्ठान आहे, त्याला काही आयडिओलॉजी असं ते त्यांना कल्पना नसते. त्यांच्याशी मी संवाद साधला, त्यांना सांगितलं. तशाच पद्धतीने जेव्हा कर्नल पाटील जेव्हा रिटायर्ड होऊन बाहेर आले होते ना, आल्या त्यांना ह्या इन्स्टिट्यूशननी पकडलं. संभाजी ब्रिगेड असेल किंवा हे असेल,
आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घेतल्या. त्यांना ते राष्ट्रप्रेमामध्ये ठीक आहे, अरे बापले ब्राह्मणांनी असं केलंय का, महाराज तसे होते का, अशा पद्धतीचं त्यांचे जे, पण ते शेवटी कर्नल आहेत, ते आर्मीत होते, त्यांचे लवकर गैरसमज धुवून निघाले, लवकर ते त्यांच्यापासून डिटॅच झाले, बाहेर पडले आणि आज त्यांनी खूप मोठं काम उभं केलं. ठीक आहे, सामान्य लोकांना माहिती नाही आहे. मी पाटील सरांची माफी मागून मी, कारण की त्यांना नाही आवडणार हे त्यांचं नाव घेतलेलं. थोडा त्यांना स्मृतीभ्रंश पण होतोय. अलीकडे त्यांनी मला कॉफी टेबल बुक 2दा पाठवलं, तिसऱ्यांदा सुद्धा ते म्हणत होते की बाबा मला तुमचा ॲड्रेस द्या, मला पाठवायचं, असं होतं त्यांच्यासोबत. तर खूप काम केलेलं आहे त्या माणसाने, थकलेला माणूस आहे, पण शरीराने मनाने मजबूत आहे. पण इतकं मोठं काम उभं केलंय आणि त्या व्यक्तीला आपण एक शब्दही वाईट बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही माहिती आहे का? त्यांचं काय काम आहे हे मी सांगणार नाही, पण मी जसं बोलतोय की मी सहज कोणालाही मानत नाही. तर त्या व्यक्तीने आर्थिक, सामाजिक खूप खूप धर्मासाठी खूप केलंय. आज रोजी हे आपली चूक आहे, हे आपलं फेलियर आहे. आपल्याकडे असे इन्स्टिट्यूशनच नाही आहेत की आर्मीतून कोणी आलंय त्याला हे करायचं. आपल्याकडे धर्मप्रचार ही संकल्पनाच नाहीये. आपल्याकडे धर्म ही संकल्पना नाही. आपल्याकडे धर्मचिकित्सा आहे. माझा धर्म, माझा देश, माझं राष्ट्र, इन्स्टिट्यूशनरी आपल्याला स्ट्रॉंग होण्याची आवश्यकता आहे. अधर्म काढून टाकण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या धर्माचा धर्म नाही, आपल्याला धर्माची चिकित्सा करावी लागेल. आपलंही हे चुकलंय असं म्हणणाऱ्याला फोडून काढा. काही चुकलं फुकलं नाही, त्याच्यामध्ये ज्वलंत, त्याच्यामध्ये राष्ट्रनिष्ठा असली पाहिजे. कुठेही अधर्म सहन झाला नाही पाहिजे. इतके समोर येऊन इतके घाण जर का समर्थांबद्दल, परशुरामांबद्दल, टिळकांबद्दल, सावरकरांबद्दल जर का बोलल्या जाते, त्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर सुद्धा होते, पण तिथे वारकऱ्यांनी विरोध केला म्हणून ते माऊलींना त्यांनी काढून टाकले. पण उद्या ते माऊलींबद्दल बोलतील, परवा ते गाथा जाडतील, ते हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्यापर्यंत ते पर्क्युलेट होतंय ऑलरेडी. पण आपण जर का डोळे झाक करून जर का तिथे घाबरून जर का शेपूट घालून बसलो आणि गांधी मुसलमान खेळत असू, खऱ्या खुऱ्या शत्रू आपण ओळखले पाहिजेत, त्यांच्या विरोधात बोलण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपलं काम झालं पाहिजे, आपले इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग झाले पाहिजेत, पटकन आपल्याकडून रिॲक्शन आल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, स्पष्ट वक्तेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. आपल्याला जेही आपल्या बुद्धीला जी गोष्ट खटकते, आगाऊ धर्मचिकित्सा सावरकरांच्या नावाखाली, आंबेडकरांच्या नावाखाली या बंद झाल्या पाहिजेत. जर का तुम्ही अशाच पद्धतीने धर्मचिकित्सा करत राहिलात, तुम्ही ज्या रानटी असभ्य जमातींसोबत लढतायत त्यांच्यासोबत आयुष्यभरही लढू शकणार नाही. स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट आपल्या लोकांमध्ये नाहीये, आपल्यामध्ये इन्स्टिट्यूशनल वर्क नाहीये. आपल्यामध्ये 50-60 हजार विचारवंत झालेले आहेत, प्रत्येक जण इकडे धावतोय तिकडे धावतोय. आपल्याकडे स्वतंत्र त्या धर्मग्रंथांवरची निष्ठा नाहीये, धर्मावरची निष्ठा नाहीये, आणि त्या धर्मावरची निष्ठा अधिकाधिक कमी करण्यासाठीच हिंदुत्वासाठी लोक काम करतायत का काय, असा प्रश्न मनात निर्माण होतो. धर्मनिष्ठा कमी करण्याचं काम ताकदीने संघ भाजपा करते, ताकदीने धर्मनिष्ठा कमी करण्याचं काम करते. हा माझा थेट आरोप आहे. कुठल्याही पद्धतीची धर्मनिष्ठा ते रुजवत नाहीत. उलट तुम्हाला सांगतात की बाबा आपणच 2000 वर्ष झाले अन्याय केलाय, आपणच जाती निर्माण केल्यात, आपणच अत्याचार केलाय, आपणच पाणी पिऊ दिलेले नाहीये, आपणच हे केलेलं आहे, आपणच ते केलेलं आहे, आपल्याच धर्मामध्ये 50 चुका आहेत, आपल्याला शिक्षण नव्हतं, आपण ढुंगणाला पाला लावून फिरत होतो. या गोष्टी सांगणारी लोक जी आहेत यांचे लेख दाखवतो मी तुम्हाला, यांच्या बौद्धिकांमध्ये ह्या गोष्टी होत आहेत. अशा पद्धतीने जर का तुम्ही चालवत राहिले तर काय तुम्ही हे उभी करणार आहेत, आणि काय तुम्ही त्या इस्रायल सारखं किंवा इतर देशांसारखं तुम्ही प्रगतीच्या गोष्टी करणार आहे. स्वतःचा कल्चर विसरलेला समाज, स्वतःची संस्कृती विसरलेला समाज, स्वतःची परंपरा विसरलेला समाज, त्या समाजाकडून धर्म रक्षणाची अपेक्षा नाही. आपला जो विषय होता अमोल मिटकरीचा, अमोल मिटकरी हे केवळ फक्त एक हे आहे, काय म्हणू आपण त्याला, एक विचार असा आहे की जो कधी संपणार नाहीये. आपल्याला तो जर का बेसिकली घालवायचं असेल तर ते सर्कमस्टान्सेस संपवावे लागतील. ते सर्कमस्टान्सेस ज्यांनी निर्माण केलेले आहेत ते धर्मचिकित्सेने निर्माण केलेले आहेत. ती जी परिस्थिती निर्माण केलेली आहे ती अतिधर्मचिकित्सा, आपल्यातला भयगंड, आपल्यातला अपराधगंड, आपल्यातला दिनगंड, या परिस्थितीमुळे अमोल मिटकरी सारखे लोक निर्माण होत असतात, जन्माला येत असतात. आपल्याला त्या परिस्थित्या संपवाव्या लागतील, आपल्याला तो भयगंड संपवावा लागेल, आपल्याला तो न्यूनगंड संपवावा लागेल. त्या दृष्टीने कुठेही काम होताना दिसत नाही, ते काम झालं पाहिजे. एकत्र या, सगळ्या लोकांना जमवा, तुमच्या विचाराची 10 लोक जमवा. निदान तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या विचाराची राष्ट्ररक्षण, धर्मरक्षणासाठी क्लॅरिटी ऑफ थॉट असलेली 10 लोक जरी निर्माण करू शकले तरी काहीतरी होऊ शकेल. नुसत्या ह्या गप्पा करून आणि मोठमोठे कार्यक्रम घेऊन आणि विराट हिंदू मोर्चा त्याच्यातून आउटपुट काहीच नाही, हे करून काही एक होणार नाही, काही एक गोष्ट सिद्ध होणार नाही. समवैचारिक लोक जमवा आणि समवैचारिक लोक क्लॅरिटी ऑफ थॉट ठेवा. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.